मणिपाल हॉस्पिटलचे नेटवर्क असलेल्या सह्याद्री हॉस्पिटल्सने ज्येष्ठ नागरिकांच्या गुडघेदुखीच्या आजारावर शस्त्रक्रियेशिवाय नवी उपचार पद्धती सुरू केली आहे. ही नवी उपचार पद्धती सांधेदुखीच्या उपचारामध्ये महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते. ही अत्याधुनिक उपचार पद्धती शस्त्रक्रियेची जोखीम असलेल्या किंवा शस्त्रक्रियेला अडथळा ठरणार, या आजारांचा सामना करणार, या रुग्णांसाठी आशेचा नवा किरण ठरली आहे. या उपचार पद्धतीमुळे 65 वर्षांहून अधिक वयोमानाच्या रुग्णांच्या उपचार पद्धतीत कमालीचा बदल दिसून आला. सांधेदुखीशी कित्येक वर्ष झगडणं, या रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीयरित्या सुधारणा घडली. वाढत्या वयानुसार अनेक वयोवृद्धांना सांधेदुखीशी संबंधित ऑस्टिओआर्थरायटिसची समस्या जाणवते. भारतातील सुमारे 47% वृद्धांना ऑस्टिओआर्थरायटिसचा त्रास आहे. या आजाराशी झगडणं, या रुग्णांची शारीरिक हालचाल मंदावते. परिणामी त्यांची जीवनशैली प्रतिकूल होऊन बसते. वाढत्या वयोमानात स्थूलता, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि व्यायामाचा अभाव यांसारख्या कारणामुळे सांध्यांची झीज होत राहते. प्रामुख्याने 60 पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या आजाराचा सामना करावा लागतो. जर्मनी, इंग्लंड आणि अमेरिका या देशांत सांधेदुखीवर मात करण्यासाठी अनेक वर्षांपासून लो डोस रेडिओथेरपी ही उपचार पद्धती दिली जाते. ही अत्यंत सुरक्षित आणि वेदनाहीन उपचार प्रक्रिया मानली जाते. काही मिनिटांच्या छोट्या सत्रामध्ये ही प्रक्रिया पार पाडली जाते. ये जो रेडिएशन होते हैं उसका नाम LDRT, लो डोज रेडिएशन थेरेपी. जो डोज होते हैं 0.5 ग्रेड to treat the inflammatory joints and reduce that inflammation and give better quality of life for the patients who are not fit होते, सर्जरी मध्ये फिटनेस नहीं होते, कार्डियक डिसीज होते, लंग डिसीज होते, जो ही वॉज नॉट विलिंग फॉर सर्जरी. तो असा पेशंट्सने रेडिएशन लो डोज RT टू गिव दॅट. आपला हा जो लो डोस थेरपी आपण जी ऑस्टिओपोरोसिस डॉक्टर पेशंटसाठी देतो आहे, तर ह्याचं एक म्हणजे इट इज व्हेरी युजफुल फॉर पेशंट ज्यांना आपण ट्रीटमेंटसाठी किंवा सर्जरीसाठी घेऊन जाऊ शकत नाही, आणि अशी लोक जे पेनमध्ये आहेत पण त्यांच्यासाठी काही करू शकत नाही, अशा लोकांसाठी दिस इज गोइंग टू बी अ व्हेरी युजफुल थिंग. आणि ट्रीटमेंटच्या प्राईससाठी जर तुम्ही विचारला तर इट इज 30,000मध्ये आपण पूर्ण ट्रीटमेंट करतो आहे. सो म्हणजे सर्जरी एवढं कॉस्टली नाही, पण ॲट द सेम टाईम पेशंट्स आर गेटिंग द रिलीफ. सो आय थिंक दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना ह्याची माहिती मिळावी. आणि जसं सरांनी सांगितलं की हे सर्जरीसाठी एक रिप्लेसमेंट नाही आहे, पण ज्या लोकांना सर्जरी करताच येणार नाही आहे, ज्या लोकांना सर्जरीसाठी जे केपेबल नाही आहेत किंवा क्रायटेरियामध्ये फिट होत नाहीत शारीरिक कमजोरीमुळे, त्यांच्यासाठी दिस इज अ व्हेरी गुड दिस थिंग. आणि अलॉंग विथ दिस देर आर अदर मोडॅलिटीज, म्हणजे हे लो डोस रेडिएशनमुळं कार्डियक च्या लोकांसाठीही आपण त्यांना पेशंटला ट्रीट करू शकतो. आणि ते आम्ही आता हळूहळू सह्याद्री हॉस्पिटल हडपसरमध्ये अंडर रेडिएशन फॉर द रेडिएशन टीम ते आम्ही आता सुरू करणार आहोत फॉर कार्डियक, फॉर न्यूरोसाठी, पार्किन्सनसाठी. तर दॅट डेफिनेटली विल कम अप विथ.